तर आज आपण चाललोय बाईक राईड करायला। ओल्या ओल्या ही शपथ टेडी बियर आईच्या गावात। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ओझरखेड डॅम, तेव्हा हे सर्व पाणी दिसतंय का? बनी गडाले बंगला बांधन बंगलानी थंडी छायाव मनीमोला। तर हा जो समोर दिसतोय हा डोंगर, हा आहे मार्कंडेयचा डोंगर आणि तो तिकडे वनीगड। हेलो नमस्ते, ओम नमः शिवाय, दिस इज सन्नी आहे आणि वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग। सो गाईज, तर आज आपण चाललोय बाईक राईड करायला। आता बाईक राईड करायला नेमकं कुठे जायचं आहे अजून फिक्स नाही आहे। आता माझा मित्र येईल, तो आल्यानंतर आम्ही ठरवू, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेल। आजच्या ब्लॉगमध्ये मी करणार आहे मोटो ब्लॉग। आपला मोटो ब्लॉगचा सेटअप रेडी होता, पण आजपर्यंत आपण त्याचा कधीच यूज केला नव्हता। आजच्या ब्लॉगमध्ये आपण जस्ट ट्राय म्हणून मोटो ब्लॉग करणार आहे। बघा ब्लॉग, मजा येईल, काय विषय नाही। बरं चल। बोल्या बोल्या ए बोल्या। तर आज आपण करणार आहे मोटो ब्लॉग। हा आपला पहिला मोटो ब्लॉग असणार आहे। हा जस्ट ट्राय असणार आहे। आज खूप दिवसानंतर बाईक राईड करायला निघालोय। ॲक्च्युली आपण भरपूर वेळा फिरलो, पण ब्लॉग वगैरे काही केला नव्हता। तर आज आपण करतोय मोटो ब्लॉग। छत्रपती शिवाजी महाराज की जय। माझा मित्र येतोय आणि तो येऊन जवळजवळ अर्धा तास झाला आहे आणि मी ब्लॉगची सुरुवात करण्यामध्ये त्याला इतक्या वेळ ताटकळत ठेवलं होतं। आपण पोहोचू 2 मिनिटात तिथं। जागा द्या, जागा द्या भावा, दिसलं ना? ओ पूल टकाटक काय म्हणतो, चला। तर मित्रांनो, हे जे मंदिर दिसतंय हे सुंदर नारायण मंदिर आहे। या मंदिराचं बांधकाम मागच्या कुंभमेळ्यानंतर चालू झालं होतं, म्हणजे 2015-16 मध्ये याचं काम चालू झालं होतं आणि आता दुसरा कुंभमेळा येतोय। अजूनपर्यंत काम झालेलं नाही, 12 वर्ष आलं। ठीक आहे, काहीच हरकत नाही, या वर्षी कंप्लीट करून टाका, पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे। सो गाईज, फायनली आमचं ठरलेलं आहे। आत्ता आम्ही चाललोय वणीला, सप्तशृंगी देवीच्या गडावर देवीच्या दर्शनाला। तेव्हा तो रामसेस चपटा चपटा। आता आपण पहिल्यांदा मोटो ब्लॉग करतोय, आपल्याकडं टॉपिक नाही आहे, पण काय हरकत नाही। रामसेस किल्ल्याबद्दल सांगतो। आता तो जो बघितला तो होता रामसेस किल्ला। तर रामसेस किल्ला हा असा किल्ला होता जो सर्वात छोटा आहे, चढायला एकदम सिंपल आहे। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ज्यावेळेस औरंगजेब दख्खन काबीज करायला आला, महाराष्ट्र काबीज करायला आला, त्यावेळेस राज्यकारभार संभाजी महाराज सांभाळत होते। महाराष्ट्र काबीज करण्याचं स्वप्न घेऊन तो महाराष्ट्राकडे आला। पहिला किल्ला होता तो होता रामसेस किल्ला। किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाने 6.5 वर्ष तो किल्ला काबीज करण्यासाठी लढला। औरंगजेबाचे एक सरदार यायचे किल्ला घेण्यासाठी, त्यावर हल्ला करायचे, पण आपल्या मावळ्यांनी 6.5 वर्ष लढून तो किल्ला अजिंक्य ठेवला। एवढा मोठा इतिहास आहे त्या किल्ल्याचा, यावर खरा पिक्चर बनला पाहिजे। 22 किलोमीटर पुलं बघा, पुलं बघा, काय मस्त वाटतं। आई शपथ, कुठल्या झेंडूचे पण नाही, पण पूर्ण रस्त्यावर, तेव्हा त्या पण साईडला सगळीकडे तुम्हाला पिवळे पिवळे फुलं दिसतील। ही शपथ, हे काय आहे बाई, बघ काय मस्त वाटतंय बघ। अरे एक नंबर वाटतंय भाऊ। मित्रांनो बघू शकता, रस्त्याच्या ह्या साईडला त्या साईडला सगळीकडे टेडी बियर आईच्या गावात। टेडी बियरचा मॉल होता ना वो। कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? सो गाईज, आता आपण पोचलोय ओझरखेड डॅम। हे बाई डॅमची भिंत आहे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ओझरखेड डॅम, हे बाई सर्व पाणी दिसतंय का? बघू शकता किती मोठा आहे। चायला ते बेट आहे का रे? 2-3 बेट आहे रे। तर हा होता ओझरखेड डॅम। आता जर आपलं कधी ठरलं फक्त डॅम फिरायला यायचं तर आपण इथे येऊ।
पण आजचं आपलं डेस्टिनेशन वेगळं आहे, त्यामुळे आता आपण इथनं निघतोय. चलो. आई शपथ, काय मस्त माहोल झालेला आहे. थंड थंड वाटतंय एकदम. आणि ग्रीनरी तुम्ही बघू शकता. आणि हा रस्ता बघा काय मस्त वाटतोय. वा 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 वा. ओ हो हो. हा हा हा. अय हे. आहा. तर आपण आता दिंडोरीमध्ये होतो आणि मोकार गर्दी इथं. एवढ्या उन्हात अनात कसं काय गर्दी होती काय माहिती यार. शिट. असो. ए लाल परी लाल परी. जय महाराष्ट्र. बाईक राईड करायला सिंगल रोड काहीच कामाचा नाही. सिंगल रोडवर मजा येत नाही. जा भो पटकन जा. डोंगर दाखवू द्या आम्हाला. सो गाईज आता आपण पोचलोय वणी गावामध्ये. ॲक्च्युली आमचा मागेच प्लॅन झाला होता. कोजागिरीला येणार होतो आम्ही. आज आलोय. आज मजा घेऊ. अरे वणी गडाले बंगला बांधन बंगलानी थंडी छायाव मनीमोला. बंगलानी थंडी छायाव मनीमोला. त्या बंगलाले रंग दिला न हिरवणी पिवळा लाल हो मनीमोला. काय डोंगर काय झाडी. काय पाणी 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 नाही हो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? एक नंबर वातावरण झालेलं आहे. आणि आता तुम्ही डोंगर स्पष्टपणे बघू शकता. तर हा जो समोर दिसतोय हा डोंगर, हा आहे मार्कंडेयचा डोंगर. आणि तो तिकडे वणीगड. आपल्याला मार्कंडेयच्या डोंगराला यायचं एकदा, पण त्यावेळेस आपण मोठं व्लॉग काही करणार नाही. फक्त मार्कंडेयचा डोंगर करण्यासाठीच आहे. काही विषय. सो गाईज फायनली आपण आता पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी. आणि आता आपण चढतोय वणीगडाचा घाट. मुकार गाड्या हळूहळू चालल्या आहेत. रस्त्यावर खूप सारे खड्डे आहेत, पण ठीक आहे काय हरकत नाही. ओव्हरटेक करायला पण फाटते, कारण खपक्यान गाडी पुढे होऊन जाते. खपक्यान राजक्यान. तर मित्रांनो डायरेक्ट आपण वर भेटू. आता बोलण्यासाठी शब्द संपलेले आहेत. घसा दुखायला लागलेला बोलून बोलून. ओव्हरटेक पण नाही करू शकत, त्यामुळे एक्साइटमेंट असं. अच्छा गावात तो व्ह्यू बाय. अरे यार इतक्यात बोललो काहीच नाही दाखवायला, आणि डायरेक्ट खतरनाक व्ह्यू आलेला आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. दिसतोय का दिसतोय का दिसतोय का दिसतोय का. बास. आज आपल्याला वर गेल्यावर सनसेट बघायला मिळेल खतरनाकवाला, असं मला वाटतंय. अरे बस बघ. बसवाले भाई रायडिंग करू राहिले. सो गाईज आता आपण पोचलोय गडावर, म्हणजे गडाच्या पायथ्याशी. तुम्ही पाहू शकता मागे सप्तशृंगी देवीचं मंदिर. तर आता आपण गड चढायला सुरुवात करू. काही विषय नाही. आजच्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत आहे यश परदेशी.